एका स्त्रीला, कुठली स्त्री असू दे, किती मोठी असू दे, भले ती राजकारणात असेल किंवा ती म्हणजे अधिकारी म्हणून असेल, तरी तिला आधी पहिली काळजी आपल्या कुटुंबाची असते. आतापर्यंत मी बघितलं, मी तुमच्या मतदारसंघात पण फिरलो, पण बरं. मला तुमचे मतदार असं म्हणत होते की मागच्या 2 वर्षापासून ताई मतदारसंघात नव्हत्या. काय कारण होते? तुमच्या सोबत एवढं मोठं दुःख असतानाही ही निवडणूक तुम्ही लढवताय, काय कारण याचं? तू आताच जे राजकारण आपण बघत चाललंय, तर या राजकारणाचं बाजारीकरण होताना कुठेतरी दिसतं. 2 पर्याय दिले, समाजकारण किंवा राजकारण. राजकारण, बरोबर. काय असेल तुमचं उत्तर? गावांना अजूनही काही खेड्यापाड्यांपर्यंत ज्या मूलभूत सुविधा असतात ना, ते अजून गेलेले. आणि त्याने विचारलं की साप किधर है, ते म्हणे दादा तो पास लेने के लिए गए, तो आप कौन बात कर रहे हैं? तो बोले सोनिया मैडम के घर से बात कर रहे हैं, ये बात कर रहा हूँ मैडम का, विपक्ष के तरफ से मैं बोल रही हूँ. असं ज्यावेळेस सुषमा स्वराज म्हटल्या, त्यावेळेस सर्व म्हणजे विरोधक असतील, सत्ताधारी असतील, लोकसभेत सर्व एकत्र आले आणि अशी इतिहासात पहिली घटना घडली. नमस्कार ताई. नमस्कार. एक सामान्य स्त्री ते राजकीय व्यक्तिमत्वापर्यंतचा प्रवास नेमकी कसा होता? माझं लग्न झालं 1984 ला. ओके. माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस दादा म्हणजे माझे वडील खासदार होते. त्यांच्याबरोबर नेहमीच दौऱ्यात ते असताना आम्ही फिरायचो. प्रचारात पण माझा सहभाग असायचा. पण लग्न झाल्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल, कारण मिस्टर इंजिनियर होते आणि सर्व्हिससाठी म्हणून आम्ही नगर जिल्ह्यात होतो. ओके. त्यानंतर त्यांची बदली नाशिकला झाली, नाशिक म्हणण्यापेक्षा कोपरगावला. आणि मग 2 मुलं आम्हाला झालेत. मुलांचं ते लहान होते तोपर्यंत ठीक होतं, पण पुढे त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून, कारण कोपरगाव या ठिकाणी आम्ही ब्राह्मणगाव म्हणून खेड होतं, त्या ठिकाणी सेक्शन ऑफिसमध्ये होते साहेब, मग म्हणून आम्हाला तिथे राहावं लागलं खेड्यावर. मुलं 4-5 वर्षाची झाल्यानंतर आता मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून आम्ही नाशिकला आलो. अत्यंत एक गृहिणी म्हणून मी काम करत होते. 2002 ला मी ज्या ठिकाणी राहत होते तेडके कॉलनीत, तो प्रभाग झाला आदिवासी महिला म्हणून. ओके. त्यावेळेस मला त्या ठिकाणी आमच्या बिल्डिंगमध्ये गांगुर्डे म्हणून असे राहायचे. त्यांनी विचारलं की तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढवणार का? आता मला प्रश्न पडला, कारण आपण घर सांभाळणारे मी गृहिणी होते. बरोबर. राजकारणाचा तसा अनुभव होताच, परंतु मी असं काही राजकारणात येईन असं मला वाटलं नव्हतं. ओके. पण त्यांनी विचारल्यावर मग आमची चर्चा झाली आणि मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की नाही आपण लढूया. मग मी लढले आणि निवडून आले नगरसेविका म्हणून. 2007 ला परत पंचवटीतून मी निवडणूक लढवली आणि नगरसेविका म्हणून निवडून आले. ओके. त्यानंतरचा हा माझा राजकीय प्रवास सुरू झाला. ओके. आतापर्यंत तुम्ही राजकारणात आहात? हो. यापुढे राहणार आहे, पण मग आतापर्यंत काय काय अशा अडचणी येत गेल्या तुम्हाला? नाही, अडचणी एक महिला म्हणून हे बघा, तसं बघायला गेलं तर महिला म्हणून मला अडचणी असं नाही वाटत की काही आल्या असतील, कारण राजकारण म्हटलं तर एक पुरुषांनीच केलं पाहिजे असं म्हणतात. हा, म्हणजे आधी तसंच हे होतं की राजकारण हे फक्त पुरुष करतात बुवा असं. परंतु ज्यावेळेस आता तुम्ही बघितलं असेल की इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यात, बरोबर,
त्यांनी सांगितलं महिलांनी पुढे आलं पाहिजे राजकारणामध्ये. मग नंतर आपण बघितलं की पवारसाहेब असतील, सोनियाजी असतील, यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण दिलं. बरोबर. याचा अर्थ महिलांना पुढे आणलं पाहिजे. बरोबर. आणि ज्यावेळेस एका महिलेवर जबाबदारी येते, हे मी तुम्हाला आधी सांगितलं की मी एक गृहिणी होते. बरोबर. मग गृहिणी असताना आपली म्हणजे सगळं जबाबदारी तुमच्यावर महिला अतिशय सक्षमपणे पार पाडते. तिचा स्वतःचा संसार ती करत असताना मग जर राजकारणात ती जर आली तर तिच्यावर जी जबाबदारी दिली तर नक्कीच ती जबाबदारी ती अतिशय चांगल्या रीतीने पार पाडू शकते. असं म्हणजे आतापर्यंत तरी मला असं वाटतं की महिलांवर एकदा जबाबदारी दिली तर नक्कीच दिलेल्या जबाबदारीला त्या न्याय द्यायची त्यांची भूमिका असते. ओके. मला तरी वाटतं ना की एखादी महिला किंवा एखादा पुरुष जेव्हा राजकारणात येतो त्याच्यामध्ये जर आपण तुलना करायला गेलं तर एक महिलेचं राजकारण केव्हाही चांगलंच असतं माझ्या हिशोबाने. नक्कीच, कारण ती असं डावपेच नाही आखत. बरोबर आहे. महिला म्हणजे कसं स्ट्रेट जे काही आहे ते तोंडावर बोलून म्हणा किंवा काय, जसं की पुरुष मंडळींचं राजकारण करण्याची सिस्टीमच वेगळी असते. बरोबर आहे. ते जे डावपेच आखतात तसं काही महिला म्हणून काही कोणी एवढं म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण महिला कधी करत नाही. बरोबर. एक राजकारणात कोणकोणते गुण असले पाहिजे तुम्हाला वाटतं? हे बघा, राजकारणामध्ये गुण असले पाहिजे म्हणजे जर तुमच्यात उपजतच गुण असले तरच तुम्ही राजकारणात येणार आहात. बरोबर. आणि राजकारणात आल्यानंतर आपल्याला म्हणजे खरं तर जी जबाबदारी दिली किंवा लोकांनी जो विश्वास टाकलाय तर त्याला तुम्ही अगदी प्रामाणिकपणे त्या विश्वासाला पात्र राहिलं पाहिजे. बरोबर. आणि नक्कीच महिला राहतात. एकदा जसं त्यांच्यावर जबाबदारी दिली म्हणजे बघा, तुम्ही राजकारणात जर महिला बघितल्या तर ती परिपूर्ण असते. कारण ती तिचं आधी स्वतःचं घर बघते, सगळं म्हणजे संसाराचा गाडा व्यवस्थितरित्या पूर्ण करून ती पुढे राजकारणासाठी तयार होते. बरोबर. या आधी जरी तिला कुठे जायचं असलं तरी ती आधी घरातलं आपलं लेकरा बाळांचं खाण्यापिण्याची सोय केल्याशिवाय महिला बाहेर निघत नाही. बरोबर. म्हणजे ती दोन्ही तिच्यावरच्या जबाबदाऱ्या या अतिशय आणि आनंदाने ती त्या पार पाडते. म्हणजे एकीकडे आपला संसार आहे तोही ती तेवढ्या निगुतीने करते, त्याचबरोबर तिच्यावर जनतेने जो किंवा लोकांनी टाकलेला राजकारणातला विश्वास आहे त्याच्यासाठी सुद्धा ती त्या ठिकाणी काम करते. बरोबर. तुम्ही राजकारणात होते आणि तुम्हाला घर पण सांभाळायचं होतं, काय होतं नेमकी प्रवासात? नाही, तसं मला आवड आहे. म्हणजे आधी मी घर बघते, म्हणजे मी आमदार जरी होते तरी मी आल्यानंतर आधी बाहेरून आले मतदारसंघातून की मी आधी किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये बघते की काय केलंय काही नाही. म्हणजे एक जरी घरात कामाला माणसं असली तरी एका स्त्रीला, कुठली स्त्री असू दे, किती मोठी असू दे, भले ती राजकारणात असेल किंवा ती म्हणजे अधिकारी म्हणून असेल तरी तिला आधी पहिली काळजी आपल्या कुटुंबाची असते. बरोबर. आणि म्हणून आल्या आल्या आधी किचन मध्ये बघायचं की काय केलंय बाबा, काय नाही. म्हणजे ते पण आणि आनंदाने, म्हणजे आवड आहे ती, मला आवड आहे, मला स्वयंपाकाची सुद्धा आवड आहे. म्हणजे मला कितीही उशीर झाला आणि माझा मुलगा तो मला म्हणायचा की मम्मी, त्याला माझ्या हाताने बनवलेलं रविवारी नॉनव्हेज लागायचं. तो म्हणायचा तू तुझं सगळं बाजूला ठेव, मग मी एक दिवस आमच्यासाठी. बरोबर. आणि म्हणून रविवारी मी खास त्याच्यासाठी स्वयंपाक बनवायची. बरोबर आहे. हाच तो फरक एक स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये बघायला भेटतो. नक्कीच. म्हणजे तिला ती आपल्या मुलांची पण काळजी असते. बरोबर. आपल्या संसाराचं, आपल्या घरात काय चाललंय याच्यावर सुद्धा तेवढंच लक्ष असतं. म्हणजे असं नाही की नुसतंच राजकारण नाही करत, तर घरात पण तेवढं लक्ष नक्कीच एक महिला देते. आतापर्यंत मी बघितलं, मी तुमच्या मतदारसंघात पण फिरलो, पण मला तुमचे मतदार असं म्हणत होते की मागच्या 2 वर्षापासून ताई मतदारसंघात नव्हत्या, काय कारण होते? कारण तसं माझं फार, एका आईला जे दुःख असतं म्हणजे ते तिचं ज्याच्यात हृदय असतं मुलां, तर माझा मुलगा गेला
वर्ष झालं. त्याच्या आधी माझे आधारस्तंभ म्हणजे ज्यांनी मला जन्म दिला ते माझे वडील, आई वडील माझे दोघं गेलेत. आणि त्याच्यामुळे खरं तर मी 2 वर्षापासून नव्हते संपर्कात. आणि खरं तर आताची जी हे आहे म्हणजे निवडणूक मी लढवणार आहे ते मी माझ्या मुलासाठीच लढवणार आहे. कारण त्याची इच्छा होती की मम्मी आपल्याला 2024 लढायचे. कारण 19ला माझा जो पराभव झाला तो माझ्या मुलाच्या फार जिव्हारी लागला होता. करोनाचा काळ होता. बरोबर. करोना झाला आधी, त्याच्यानंतर वडील गेलेत, माझा मुलगा गेला आणि माझं सर्वस्व गेलं. आणि एका आईला याच्यापेक्षा अजून काय मोठं दुःख असू शकतं. बरोबर, काय दुःख असू शकते. आणि म्हणून हे जे मी आता मला निवडणूक खरं जनतेचा पण आग्रह आहे, जनताही मला माझी वाट बघते. परंतु संपर्क म्हणाल तर तसं मी अजूनही लोकांच्या आता सुखदुःखात नक्कीच मी जाते. पण माझ्यावरच एवढं मोठं संकट आलेलं होतं त्याच्यामुळे मी खरं एवढं पाहिजे तेवढं 2 वर्षामध्ये फिरले नाही. परंतु नक्कीच आता परत एकदा मला माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी जनतेसमोर जायची इच्छा आहे. ओके. तुमच्या सोबत एवढं मोठं दुःख असतानाही ही निवडणूक तुम्ही लढवताय, काय कारण याचं नेमकी? कसं आहे की माझ्याकडे मतदारसंघातली बरीचशी मुलं आलीत. युवकांचा मोठा संच मुलाचा होता माझ्या, त्याचे मित्रमंडळी, त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातले बरेचसे मुलंही त्याचे मित्र आहेत. आणि ते सगळे मला भेटलेत, मला भेटायला आलेत आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्ही पण तुमचेच मुलं आहोत. आणि दादा जरी गेला असला तरी दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळी मुलं तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही आमची पण आई आहात. आणि म्हणून मी ठरवलं की जे मुलं मला म्हणताय की आई तुम्हाला आमच्यासाठी लढायचंय, त्यावेळेस मी नक्कीच त्यांना होकार दिला. कारण जरी मी मुलगा गमावला असला तरी एवढे हजारो मुलं माझी वाट बघताय बरोबर की तुम्ही लढा म्हणून, आणि म्हणून मी लढणार. ओके. तुमच्या जर मतदारसंघात पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी राजकारणच घडत असतं. नक्कीच. कारण म्हणजे कसं असतं की राजकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेस उतरतात त्यावेळेस तुम्ही एक हे ध्येय समोर ठेवलं पाहिजे की आपल्याला या ठिकाणी समाजाची सेवा करायची. बरोबर. समाज सेवा करायची असेल तर त्या ठिकाणी राजकारण आणलं गेलं नाही पाहिजे. ठीक आहे, निवडणुकीपुरता राजकारण असावं. मी 10 वर्ष आमदार होते, मी कधीच कोणाला जे माझे आमदार असतील त्यांना कधीच त्रास दिला नाही. द्यायला पण नाही पाहिजे. हा. आणि उलट मी त्यांना सांगायचे की साहेब आपण काही असेल तर मला सूचना करा, मला सांगा का ताई आपल्याला असं करायचं. ओके. 100% आपण दोघं मिळून त्या ठिकाणी काम करू असं. परंतु आताच जे राजकारण आपण बघत चाललंय तर या राजकारणाचं बाजारीकरण होताना कुठेतरी दिसतंय. बरोबर. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता विचार करण्याची वेळ आली की जर असं राजकारण राहिलं तर भविष्य काय, महिलांना तरी काय भविष्य राहील. खुर्ची हवी प्रत्येकाला. हो नक्कीच. आणि म्हणजे कसं आहे, राजकारण जरूर असावं परंतु त्याला काहीतरी लिमिटेशन्स असावं. बरोबर. एकदा निवडणूक झाली का तुम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या काम केलं पाहिजे. उलट प्रत्येकाचा अनुभव असतो. आणि म्हणून राजकारण जर स्वच्छ राजकारण तुम्ही जर केलं तर मला असं वाटतं की जनतेला पण ते आवडेल. बरोबर. आणि म्हणून जनता काही वेळेस विचार करत असते. आज आता तुम्ही बघितलं इगतपुरीमध्ये इतक्या
म्हणजे जनता अतिशय सुज्ञ आहे बरोबर. आणि जनतेला पण माहिती आहे जे काही चाललं आहे हल्लीचं राजकारण ते जनता बघते आणि जनतेला असं नकोय. बरोबर. जनतेला लोकप्रतिनिधी जो पाठवायचा तो त्यांचं प्रतिनिधित्व करेल असं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही मतदारसंघातले जे प्रश्न मतदारसंघाचा आहेत, विकास झाला विकास पाहिजे. करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठवला बरोबर. पाहिजे. बरोबर. तुम्हाला जर 2 पर्याय दिले, समाजकारण किंवा राजकारण, राजकारण. बरोबर. काय असेल तुमचं उत्तर? नाही, माझं उत्तर हेच असेल की समाजकारण करताना राजकारण येऊ नये. आतापर्यंत मी ऐकलंय की 80% समाजकारण, आणि 20% 20% राजकारण. राजकारण. अगदी बरोबर आहे. पण वाटत नाही तसं. म्हणजे आजच्या जे आपण चित्र बघतोय ते चित्र महाराष्ट्रातलं पण म्हणेन मी की खरं तर म्हणजे आज आपला पुरोगामी विचाराचा असलेला हा महाराष्ट्र आहे. बरोबर. शाहू फुले आंबेडकरांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. आणि संविधानात्मक ज्यावेळेस आपण बोलतो तर लोकशाही ही टिकली पाहिजे. बरोबर. आणि संविधानाने जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत सगळ्यांना त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून समाजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं. 2 दिवसापूर्वी तुमचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता त्र्यंबकेश्वरचा, ज्याच्यामध्ये एका महिलेनं तुमचं एक आत्मीयतेने स्वागत केलं होतं. नेमकी काय बोलवलं याबद्दल? एका दशक्रिया विधीसाठी मी त्र्यंबकला गेली होती. तिथून आम्ही येत असताना त्र्यंबक राजाच्या मंदिरासमोर बऱ्याचशा गायी असतात. बरोबर. आणि त्या गायींना चारा म्हणजे भाविक जे येतात ते भाविक चारा घेऊन गायींना खाऊ घालतात त्या ठिकाणी. तर त्या ज्या महिला आहेत तर तिने पाहिलं ते चारा घालणारी गायींना जी चारा देते ती चारा विकणारी बाई होती, महिला होती एक. तिने मला पाहिलं आणि ती पळत आली आणि तिने मला आलिंगन दिलं आणि म्हटले आमची लाडकी ताई आली. मी 10 वर्ष आमदार होते आणि माझं सतत त्र्यंबकला जाणं म्हणजे आधीपासून जाणं होतं. तर त्या महिलांच्या प्रश्नासाठी मी बरीचशी मदत त्यांना केली. आणि कधीही मी गेले तर मी तिथे उभं राहणार, त्या सगळ्यांची चौकशी करणार, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आणि त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावर एक मोठी बहीण म्हणून ते मला सगळ्या प्रेम करतात. नाही म्हणून तो व्हिडिओ खरं तर माहित नाही कोणी काढला, पण आली तिने मला लगेच धरलं, आमची लाडकी ताई आली आणि अगदी दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे दिल्यात. सोशल मीडियावर प्रचंड म्हणजे हो, तो व्हिडिओ व्हायरल कौतुक झालं तुमचं. असं म्हणजे असं काही मनातही नव्हतं, पण ती आली बिचारी. तिला वाटलं ताई बऱ्याच दिवसांनी दिसली आणि म्हणून ती धावत माझ्याजवळ आली आणि मला आलिंगन दिलं. मला म्हटले आमची लाडकी ताई आली आणि मग तिने सगळ्या बाकीच्या महिलांना पण बोलवलं. ओके. तुम्ही यामागे पण आमदार होतात, तर तुमच्या मतदारसंघात असा कोणता एक गोष्ट आहे जी तुम्हाला उद्भवते की पुढे तुम्हाला त्याच्यात वाटेल की बदल करावा असा? इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोघं मतदारसंघ म्हणजे आपल्याला माहिती आहे आदिवासी बरोबर. आदिवासी भाग जास्त आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी आदिवासी गावांना अजूनही काही खेड्यापाड्यांपर्यंत ज्या मूलभूत सुविधा असतात ना ते अजून गेलेल्या आहेत. बरोबर. मग तिथे पाण्याचा प्रश्न असेल खूप मोठा आहे. पाऊस खूप पडतो पण त्या ठिकाणी पाणी सगळं वाहून जातं. आणि म्हणून मी ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस माझे प्रयत्न हे होते की या लोकांना आपण पाणी आधी पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी MI टँक केल्याशिवाय पर्याय नाही, पाणी अडवावंच लागणार आहे. आणि तो खूप मोठा प्रश्न आहे की आधी पाणी उपलब्ध करून देणे
पाणी आल्यानंतर पिण्याचं पण होईल, हं. शेतीला पण पाणी मिळेल. बरोबर मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होतात. बरोबर पावसाळ्यात लोक घरी असतात. एकदा आता भात लावून झाला हं. की लोक मजुरीला जातात दुसरीकडे. बरोबर आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड, ओझर, पिंपळगाव, बसवंत या भागात आपण पाहिलं असेल की अतिशय द्राक्षांची बागांची कामं हे सगळे आदिवासी मंडळी करतात. बरोबर म्हणजे ते त्यांना इतकं त्याच्यात ते आपण म्हणतो की तरबेज झालेले आहेत द्राक्ष बाग सांभाळण्यासंदर्भात. तर जर त्यांच्या शेतात पाणी जर आलं तर ते उत्कृष्ट शेती करतील बरोबर आणि स्वतःचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून बारमाही पाणी त्यांना उपलब्ध होईल. बरोबर आणि मग हे जो स्थलांतरींचा खूप हं. मोठा प्रश्न आहे, कुपोषणाचा आहे. बारमाही शेती केली म्हणजे ते आपल्या घरीच कडधान्य लावतील, म्हणजे घरीच भाजीपाला उगवतील हं. आणि त्या माध्यमातून मुलांना सकस आहार दिला जाईल. म्हणजे हा माझ्या डोक्यात एक म्हणजे आधीपासूनचा आहे हा प्रश्न की आपण याच्यावर काम केलं पाहिजे. ओके आणि याच्यासाठी पर्याय एकच आहे. कारण जर लोक खूप तरुण मुलं त्या ठिकाणी अतिशय हुशार मुलं आहेत, पण त्यांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असं काही ठोस नाही. तर म्हणजे माझ्या मनात असं होतं की एखादी उत्कृष्ट लायब्ररी त्या ठिकाणी जर झाली तर मुलांना शिक्षणाचा पण आणि बाकी ज्या एक्झाम त्यांना द्यायच्या असतात तर त्याचं मार्गदर्शन पण त्या ठिकाणी मिळेल. बरोबर म्हणजे बाहेर जाण्याची मुलांना गरज पडणार नाही. गरज पडणार नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये. जे हे पण होतं कारण बेरोजगार मुलं खूप बरोबर आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर एक तर औद्योगिक क्षेत्र पाहिजे. बरोबर ते तिकडे होऊ शकतं. इच्छाशक्ती असली तर सगळे मार्ग निघतात. पण त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. जर पाणी आलं तर उद्योग क्षेत्र होऊ शकतं. बरोबर तर ते पण एक माझ्या डोक्यात आहे की महत्वाचे प्रश्न दोन्ही बाजूला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. जे औद्योगिक क्षेत्र आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणात स्थानिकांना त्या ठिकाणी जास्त म्हणजे वाव दिला जात नाही. हं. ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत तर ते ऑलरेडी बाहेरूनच सगळे मजूर लोक आणतात, बरोबर कामगार आणतात. तर ते खरं तर स्थानिकांना जो शासनाचा GR आहे त्याप्रमाणे प्रत्येक कंपनीने जर ठरवलं आणि लोकप्रतिनिधींनी जर त्याच्यात लक्ष घातलं तर स्थानिक मुलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बरोबर ही इगतपुरी तालुक्यातली परिस्थिती. तुमच्या मतदारसंघात जर बघायला गेलं तर शेतीचा पण भाग जास्त दिसून येतो. नाही, शेती म्हणजे इगतपुरीचा भौगोलिक परिस्थिती पाहता बऱ्याचशा जमिनी या विविध प्रकल्पामध्ये गेल्या. बरोबर म्हणजे लोकांच्या 20-25% जागा शेती स्वतःसाठी आहे. कारण मिलिटरीमध्ये जमिनी गेल्यात, काही हे डॅम मध्ये बऱ्याचशा जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या, रोड वाइंडिंग मध्ये गेल्या. विविध प्रकल्पासाठी आता औद्योगिक क्षेत्र आपण बघितलं असेल, वाडीवरे आहे, गोंदे आहे. बरोबर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या म्हणजे बागायती जमिनी गेल्या आणि त्याच्यामुळे जी उरली सुरली शेती आहे ती शेती आज शेतकरी त्या ठिकाणी करतोय. पण ज्यांची जमिनी गेल्या विविध प्रकल्पामध्ये गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना जो न्याय मिळायला पाहिजे तो अजून मिळाला नाही पाहिजे तेवढा. तुमच्या मते एक सुशिक्षित नेता असणं राजकारणात आपल्या मतदारसंघासाठी किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येता तर तुम्हाला तुमचे प्रश्न हे विधानसभेत मांडण्यासाठी बरोबर एक म्हणजे अभ्यासपूर्ण तुम्ही मांडलं पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जर उच्च शिक्षित असाल तर नक्कीच तुम्हाला कळेल की तुम्हाला त्या ठिकाणी काय मुद्दे मांडायचे बरोबर आणि आपण कशा प्रकारे आपले मुद्दे मांडून जनतेला न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी
बोलू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं की तुम्ही तुमचं शिक्षण हे चांगलं शिक्षण म्हणजे आपण जसं म्हणतो की पदवीधर असणं हं. किंवा उच्च शिक्षित असणं हे फार गरजेचं आहे. बरोबर. जनतेला सुद्धा वाटतं की आपले जो लोकप्रतिनिधी आहे हं. तो उच्च शिक्षित असावा. बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रश्न मांडताना हं. अभ्यासपूर्ण त्यांनी त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे त्यांना, असं मला वाटतं. मी असं म्हणणार नाही की शिक्षण कमी असणं किंवा नसणं, पण तरी अभ्यासपूर्ण तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि आज जे आपण याच्यात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वावरत आहोत, आपण आज बघतोय फेसबुक असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल, याचा जर वापर आपल्याला करायचा असेल आणि आता तेच गरजेचं आहे. बरोबर. आणि आपल्याला त्याचं नॉलेज असणं पण फार गरजेचं आहे. बरोबर. आणि शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे. हं. कारण तुमचं जर शिक्षण चांगलं असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी अग्रेसरपणे तुमचे मुद्दे मांडू शकता. ओके. असं मला या ठिकाणी आपल्याला म्हणजे सांगावसं वाटतं की राजकारणामध्ये ठीक आहे, आपण राजकारण करत असताना शिक्षण जरी बाजू, पण तेवढंच महत्व आजच्या या पिढीमध्ये शिक्षणाचं आहे. कारण आजचा मतदार जो आहे तो हा मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे. बरोबर. आणि तरुण वर्ग आधी बघतो की यांचं शिक्षण काय. बरोबर. कारण त्याला माहिती आपले प्रश्न मांडायचे तर तो पण तेवढं शिक्षण त्याचं आणि तो पण तेवढा हुशार आणि ते प्रश्न मांडून त्याला न्याय मिळवून देणारा पाहिजे. ओके. आतापर्यंत राजकारणात असं म्हटलं जातं की राजकारण करताय तर टीका झालीच पाहिजे समोरच्यावर. काय बद्दल तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? तसं मी राजकारणात आता मला 25-30 वर्ष झाले, पण मी कधीही भाषण केलं असेल, प्रचार केला असेल, मी कधीच विरोधकांवर टीका केली नाही. तेच तुमच्याबद्दल ते दिसलं नाही मला. माझं काय असतं की मी काय करणार आहे, मी ज्या पक्षात आहे, माझ्या पक्षाचं ध्येय धोरण काय आहे आणि मला भविष्यात काय करायचं, पलीकडे मी टीका तसं करत नाही. लोक म्हणतात केली पाहिजे, पण याच्या बाबतीत माझं तसं जरा वेगळं मत आहे की आपण दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः काय करणार आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते तुम्ही लोकांना सांगा. बरोबर. टीका करून म्हणजे ते कसं आहे, टाळ्या मिळवण्यासाठी टीका करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. असं मला वाटतं. बरोबर. कारण आपण समोरच्यांवर टीका केली म्हणजे खूप टाळ्या वाजतात आणि विरोधकांवर बोललं म्हणजे लोक खूप खुश होतात. हे क्षणिक असतं. लोकांच्या हृदयात तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला लोकांची मन जिंकवावी लागतात. आणि जे टीका टिप्पणी करून फक्त तेवढ्यापुरतं आपण आनंद घेतो, परंतु जर तुम्ही खरंच तुम्हाला समाजाची सेवा करायची असेल तर समोरच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण राजकारणात तुम्ही आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे. त्याचबरोबर कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय आहोत आणि आपण काय करणार आहोत हे लोकांवर बिंबवलं पाहिजे असं बरोबर मला. म्हणजे तुम्ही म्हणतात की राजकारण म्हटल्यावर टीका टिप्पणी ही केलीच पाहिजे, पण पण माझ्या वडिलांनी जे आमच्यावर संस्कार केलेत, माझ्या वडिलांचे सर्व पक्षीय लोकांबरोबर संबंध, प्रेमाचे संबंध होते. आणि तसंच मला वडिलांनी सांगितलं की कधीही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, राजकारण नाही करायचं, समाजासाठी लढायचं, समाजसेवा करायची. आणि त्याच्यात जर तुला कोणी प्रश्न केला तर त्याचं तू उत्तर दे, पण तू विरोधकांवर टीका नको करू. तुझं स्वतःची भूमिका तू सांग लोकांना. बरोबर. असं त्याच्यामुळे म्हणजे जरी असलं तरी आजच्या या परिस्थितीमध्ये खरं तर बोललं पाहिजे. पण मला नाही पटत, म्हणजे मी असं कधी कोणावर आरोप प्रत्यारोप करत नाही. 2019ला माझ्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप समोरच्यांनी केले. मला खूप उत्तर देता आलं असतं,
मी नाही उत्तर दिलं. आणि त्यामुळेच आज जनता माझ्यासोबत आहे. बरोबर. इगतपुरी किंवा त्र्यंबकेश्वर विधानसभा जर बघितली तर असं म्हटलं जातं की आपला मतदारसंघ 5 वर्ष मागे ढकलला गेलाय किंवा गेलाय. हे जनतेतून आवाज येतोय. हो, त्याच्यात जनता मला म्हणते आता लोकांचं असं म्हणणं आहे की जे 10 वर्ष तुम्ही या भागामध्ये काम केलं ते आम्हाला सगळ्यांना, जे लहान लहान मुलं पण सांगतील की तुमच्या काळामध्ये रस्ते झाले, विजेचा मोठा प्रश्न होता तो सुटला, त्याचबरोबर दळणवळणाचे साधनं रस्ते चांगले झाल्यामुळे तुम्ही उपलब्ध करून दिले. गावागावामध्ये आम्ही सभामंडप मी मोठ्या प्रमाणात केले की लोकांना स्वतःला उठायला बसायला एक जागा आम्ही त्या ठिकाणी केलं. लोकांना आमदार काय करू शकतो, काय कामं करू शकतो, हे आम्हाला या 10 वर्षात बघायला मिळाले म्हणून जनतेचं म्हणणं आहे. आणि गेले 5 वर्ष जर पाहिलं तर आम्हाला आमच्या गावांमध्ये फक्त आश्वासनं मिळाली बरोबर. आणि 5 वर्ष आमचं गाव विकासापासून खूप दूर राहिलं. आणि म्हणून आमची आशा तुमच्याकडे आहे की तुम्ही परत उभ्या राहा आणि आमचे जे 5 वर्ष आम्ही मागे गेलोय ते कामं करण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वीकडे असं बोललं जातं की आपला जो इगतपुरी किंवा त्र्यंबकेश्वर मतदारसंघ आहे तिथल्या आदिवासी लोकांचा अज्ञानतेचा फायदा घेऊन तिथल्या जमिनी हडपण्याचा किंवा लुटण्याचा प्रयत्न चालू आहे. याबद्दल तुमचं मत काय? खरं तर अतिशय आपण जे म्हटलात ते अतिशय खरं आहे. बाहुली परिसर आहे इगतपुरी तालुक्यात किंवा आजूबाजूचा इगतपुरी तालुक्यातल्या आदिवासी समाजाच्या म्हणजे लोकांच्या ज्या जमिनी आहेत ते मोठ्या प्रमाणात हडपण्याचं काम एक म्हणजे भूमाफिया म्हणता येईल आपल्याला त्यांना, की एक 4-5 लोकांच्या टोळीने हा गोंधळ आमच्या इगतपुरी तालुक्यात घातला आहे आणि तो सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे. कारण याची चर्चा विधानसभेत पण झाली. मध्यंतरी आदिवासी समाजाने खूप मोठ्या प्रमाणात उठाव केला होता. त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमची जमीन सर आमची 10 एकर जमीन आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला खरेदी 2 एकर दाखवली आणि आम्हाला म्हणजे क्षुल्लक म्हणजे असं पैसे कुठेतरी 1000 लाखामध्ये पैसे दिले आणि आमची 10-10 एकर जमिनी हडप झाल्यात. म्हणजे हे दुर्दैव आदिवासी समाजाचं आहे की त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या ठिकाणी काही ठराविक लोक आहेत ते हे सर्व गुंडगिरी असेल किंवा भूमाफिया असतील यांच्या माध्यमातून या जमिनीचं लाटण्याचं काम, आदिवासी समाजाच्या जमिनी लाटण्याचं काम चालू आहे. आणि ह्याची शासनाने पण दखल घेतली. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक झाला होता. काही संघटना आहेत आदिवासी संघटना त्या पुढे आल्या होत्या, परंतु कुठेतरी गुंडगिरीच्या माध्यमातून त्यांनाही तिथे दमदाटी करून आपले म्हणणं मांडण्याचा जो त्यांना अधिकार होता तो अधिकार सुद्धा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि दुर्दैव एक समाजाचं की स्वतःची जमीन असताना त्या ठिकाणी ते भूमिहीन झाल्यासारखं वाटतात आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून माझे पण मध्यंतरी मी पण प्रयत्न केलेत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जो यांनी धुडगूस घातला आहे भूमाफियांनी तर त्याला पायबंद घालण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. ओके. येणाऱ्या विधानसभेमध्ये आता जी विधानसभा येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच कोणाचं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या समोर? आव्हान म्हणायला गेलं तर तसं कारण मग विरोधाकडे प्रश्न तर पाहिजे ना की मतदारसंघाच्या पुढे मांडायला प्रश्न तर हवे. बिलकुल आहे. आणि आव्हान म्हणायला गेलं तर तसं म्हणजे उमेदवारांचं म्हणता की जनतेच्या प्रश्नाचं म्हणतात? उमेदवारांचं तर जनता ठरवे जनतेला काय करायचंय ते.
आणि आव्हान काय आहेत ते जनतेला पण माहिती आहे. बरोबर आहे. जनतेला विकास हवा आहे, बरोबर आहे. त्यांची पिळवणूक नको आहे. म्हणून जनतेचा आवाज जर बघितला तर जनतेचा प्रश्न सोडवणे, त्याचबरोबर आपला मतदारसंघ हा जसा आधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर म्हणजे या ठिकाणी गुंडगिरी नव्हती, दहशत नव्हती, तर भयमुक्त हा इगतपुरी विधानसभा मतदारसंघ असावा हे जनतेच्या मनात आहे आणि हेच आव्हान आहे. बरोबर. ही दहशत संपवणं हाच एक आव्हान माझ्या पुढे आहे. बघायला गेलं तर तुमचे वडील पण राजकारणात होते. तुमच्या वडिलांचा तुम्हाला भरपूर सहवास लाभलाय माझी मते. बिलकुल. पण मग त्यांच्यासोबतले काही क्षण सांगायचे वाटतील का तुम्हाला? नक्कीच. म्हणजे मी 7वी-8वीला असेल तेव्हा माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर जिल्हा परिषदला आले, जिल्हा परिषदला सभापती झाले. आम्ही सगळे नवापूरला राहायचो आधी आणि मग आम्ही आलो धुळ्याला राहायला. दादा सभापती वडील झाल्यानंतर आमचं शिक्षण वगैरे सगळं तिथे झालं. पण माझ्या वडिलांचं एक असं होतं की हाऊसमध्ये जेव्हा ते बोलायचे तर वडिलांनी ना कधी असं भाषण लिहून नाही घेतलं. आणि तुम्हाला सांगते मी पण कधीच भाषण लिहून घेत नाही. म्हणजे मी डायरेक्टली जे असं मुद्दे बोलायचे ना तर ते मी असं बोलेन, मी असं तुम्हाला 1 तास भाषण करून हे करेन, पण तुम्ही जर मला लिहून म्हटले ना तर मला नाही जमत. कारण माझे वडील पण कधीच असं लिहून जमलंच नाही त्यांना. आणि इतक्या प्रभावीपणे ते त्यांचे मुद्दे मांडायचे ना हाऊसमध्ये, म्हणजे कोणी म्हणणार नाही. आणि हिंदीत बोलायचे. या आता आपण बघतो की हाऊसमध्ये सगळ्या भाषा येतात किंवा ट्रान्सलेट करतात. बरोबर. तेव्हा काही आधी एवढं ज्यावेळेस ते 80ला वगैरे होते तर त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. पण दादा जेव्हा हाऊसमध्ये बोलायचे ना अगदी परखडपणे त्यांचे विचार मांडायचे. जुने 7वी शिकलेले, परंतु इतका अभ्यास होता असं वाटायचं म्हणजे PhD की काय या माणसाची. आणि खरंच राजकारणात PhD होती त्यांची. हे आम्हाला पण ते सांगताना की असं हे नाही, साधं सरळ असावं राजकारणात. बरोबर. म्हणजे तुम्ही तिथे राजकारण नाही हे करायचं, तुम्ही साधं सरळ राहिलं ना. मग माझ्या वडिलांना एक वाक्य म्हटलं जायचं आमच्या नंदुरबारमध्ये, सीधा साधा माणिक दादा. म्हणजे अगदी सरळ. बघा ते खासदार राहिले, त्याच्यानंतर ते प्रोटम स्पीकर झाले, त्यानंतर ते गृहराज्यमंत्री राहिले, सामाजिक न्याय मंत्री राहिले, पण ते जमिनीवर ते मंत्री होते. तुम्हाला एक त्यांचा किस्सा सांगते. वडील नंदुरबारला गेले आणि पान खायचे माझे वडील. तर ते एका विशिष्ट दुकानात ते नेहमी पान घ्यायचे, पान टपरीवर. मग त्यांची अशी सवय होती, ते स्वतः उतरायचे त्या पान टपरीत, खासदार असताना पण. बरं ते मंत्री झाले पहिल्यांदा आणि ते आले नंदुरबारला, गेले दौऱ्यावर आणि मागे सगळा ताफा त्यांचा, पोलिसांच्या गाड्या, सगळं. ते जाऊन त्या याला काय वाटलं पानटपरीवाल्याला की आज तो दादा नहीं रुकेंगे, दादा के पीछे इतना ये पोलीस प्रोटेक्शन है. पण दादा तिथे थांबले आणि दादा उभे राहिल्याबरोबर सगळ्या लाईनी मागे लागल्या गाड्याच्या. आणि त्याला इतका आनंद झाला, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना आकाश ठेंगणं वाटायला लागलं की अरे मला वाटलं होतं दादा थांबणारच नाही. पण असं नेतृत्व होतं त्यांचं की ते तिथे परत थांबले. बरं ते मंत्री होते, कधी गर्व नाही, काही नाही, सरळ. आता तुम्ही माझ्याकडे बघतात, हे बघा आमच्या इथलं दार उघडं असतं, कोणी पण येऊन मला डायरेक्ट भेटू शकतो. आमच्या इथे तुम्हाला मिडिएटरची गरज नाही, तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज नाही, तुम्हाला कोणाला चिठ्ठी घेऊन यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटू शकता. माझ्या वडील म्हणजे मंत्री होते, तरी आमच्या घरी कधीच असं हे नाही की उलट दादा सांगायचे ए येऊ दे रे त्यांना. आणि ते मतदारसंघात फिरताना पोलिसांना म्हणायचे की तुम्ही का बरं माझ्या पुढे मागे फिरता. अहो मला कोणी काय करणार आहे, मी साधा माणूस आहे, फाटक्या याच्यातला माणूस आहे म्हणे मी, आणि माझं कोणाशी दुश्मनी नाही, आणि मी काही खूप हे नाही, त्याच्यामुळे मला कोणी माझे लोक आहेत हे मला माझ्यावर कशाला अटॅक करतील बा. म्हणजे अजून उलट ते असं म्हणायचे की मला प्रोटेक्शन नको. इथे आले ना माझ्याकडे, ते गेस्ट हाऊसला कधीच जायचे नाही, मंत्री होते ते, प्रोटोकॉल असतो त्यांना तिथे थांब. तेवढे नाही, माझ्या मुलीचं घर आहे, मी मुलीकडे राहतो
आणि त्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांना म्हणे तुम्ही घरी जा झोपाईल. ते म्हणायचे नाही सर आम्ही जाऊ नाही शकत. अरे म्हणे मी सांगतो ना तुम्हाला, तुमच्या साहेबांना मी सांगेन की मी यांना पाठवलं म्हणून. म्हणजे असं नेचर त्यांचं होतं. म्हणजे Okay. इतकं साधं राहणी आणि थोडेफार सगळे गुण नाही म्हणता येणार पण आहे नक्की आमच्यात. म्हणजे त्यांच्या गुणा म्हणजे ऍटलिस्ट त्यांचे विचार सरणी बरोबर आम्ही आहोत. ओके. असा कोणता निर्णय होता की जो निर्णय घेताना तुम्हाला वाटलं की तुमचे वडील आज तुमच्या सोबत असायला हवे होते? यावेळेस वाटलं, आता 24च्या इलेक्शनच्या वेळेस वाटलं की माझे वडील असते तर चित्र वेगळं असतं. म्हणजे जे आपण म्हणतो पक्षाचं वगैरे, तर नक्कीच त्याच्यात बदल झालेला आपल्याला बघायला मिळाला असतं. आता आपल्या एवढ्या गप्पा झाल्यात, तुमचा एवढा मोठा राजकीय वारसा आहे, तरी पण ताईंमध्ये मला असं काही दिसून नाही येत की मला या गोष्टीचा गर्व आहे किंवा काय काय कारण आहे याचं? कसं आहे, वडिलांनी कसं म्हणजे आमच्यावर संस्कारच असे घातले होते की तुम्ही माणूस म्हणून जगा बरोबर आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, बरोबर. असं दादांचं म्हणणं राहायचं. तर तुम्हाला 2000 मी ऐकलं की साहेब ग्राउंड टू अर्थ होते, म्हणजे कोणालाही भेटायचे, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नव्हता पब्लिकला. अगदी खरे. म्हणजे दादा तुम्हाला सांगते 2004 शपथविधी होणार होता मंत्र्यांचा, केंद्रीय मंत्र्यांचा, आणि आमचे दादा गेले पास शोधायला म्हणजे हाऊसमध्ये की बाबा पास लागतील म्हणून मंत्रालयात गेले की मला पास पाहिजे म्हणून. आणि त्यांच्या डोक्यात नाही काही नाही, ते आपले बिचारे पाससाठी गेलेत. आणि इथे आमच्या म्हणजे घरी फोन आला बंगल्यावर तिथे दिल्लीच्या, आणि फोन आमच्या तिथे असलेले जे नोकर होते त्यांनी उचलला आणि त्याने विचारलं की साहब किधर है? ते म्हणे दादा तो पास लेने के लिए गए, तो आप कौन बात कर रहे हैं? तो बोले सोनिया मैडम के घर से बात कर रहे हैं, ये बात कर रहा हूँ मैडम का ऐसा. बोले अरे बाप रे, लेकिन दादा तो नहीं है. बोले आप बता दीजिए दादा आने के बाद. तो बोले ठीक है. मग जसे माझे वडील आले तर ते आमचे नोकर त्यांनी सांगितलं की दादा आपको तो सोनिया मैडम का फोन आया था. दादा बोले मुझे? अरे मुझे क्यों आएगा मैडम का फोन, मैं तो पास लेने गया था. तो वो बोले नहीं नहीं आप पहले फोन लगाओ, मैडम के पीए से बात करो आप. तो वडिलांनी फोन लावला. त्या पीएने सांगितलं की आपल्या बरोबर मॅडमला बोलायचे. तो दादा म्हटले मैडम नमस्ते. नमस्ते. अरे गावित जी मैंने तो आपको मंत्री बना दिया. तो वडील शॉक थे, म्हणे मैडम मैं तो पास लेने गए ढूंढने गया था. बोले आपको पास की क्या जरूरत है, अभी आपको मैंने मंत्री बना दिया. तो म्हणजे दादांच्या तोंडून शब्दच निघेना की अरे असं कसं, आपण ना लॉबिंग केली ना आपण कोणाला सांगितलं, उलट आपण पास साठी फिरत होतो. बरोबर. आणि मॅडमच मग ते म्हणजे आम्हाला पण लगेच त्यांनी फोन लावला की मला मॅडमचा फोन आला आणि मला मंत्री बनवलं. मग आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. म्हणे संध्याकाळी शपथविधी. मग आम्ही म्हटलो की अरे वा दादा आम्ही सगळे येतो. दादा म्हणे तुम्ही कशाला येता आता दिल्लीला, मीच येतो ना घरी, शपथविधी मीच येतो, मला आधी बघू तर द्या शपथविधी काय, मला काय अजून माहित नाही. पण मग आम्ही पण सगळ्यांनी ठरवलं की सरप्राईज. माझे मोठे मेवणे होते, मग माझे मोठे मेवणे म्हटले की माझ्या भावाला वगैरे सांगितलं की म्हणे नाही आपण 5-6 जण सगळे जाऊया, दादांना सरप्राईज देऊया. मग आम्ही सगळे गेलो. त्यांचा संध्याकाळी शपथविधी झाला. आम्हाला कळालं, मग खातं नव्हतं पण मंत्री झालेत बा म्हणून. आणि सरप्राईज आम्ही रात्री 11 वाजता पोहोचलो. आमचं फ्लाईट लेट झालं होतं. मग आम्ही पोहोचल्यावर आम्हाला बघितलं, अरे तुम्ही कशाला आले? आम्ही म्हटलं दादा तुम्हाला एवढं मंत्री केलं बा, म्हणजे आम्हाला त्याचा म्हणजे इतका आनंद झाला की कधी एकदा तुम्हाला. म्हणे अरे हे सोनिया मॅडमची कृपा आणि मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचं मला फळ दिलं मॅडमने. मग आम्ही म्हटलं की दादा खातं वितं. म्हणे मला माहित नाही, आता ते उद्या वगैरे होईल. आम्ही 2 दिवस थांबलो. 2 दिवसांनी दादांना फोन आला की संध्याकाळी मला वाटतं 1:30-5 ला फोन आला दुसऱ्या दिवशी की तुम्हाला गृह राज्यमंत्री बनवलं. मग ते त्यांना कळाल्यावर दादा म्हणे बापरे, त्यांनी फोनच ठेवून दिला. म्हणजे बापरे एवढं मोठं खातं मी कसं सांभाळणार. डायरेक्ट मला गृह राज्यमंत्री दिलं केस सेंट्रलचं. मग आम्ही म्हटलं अहो दादा तुम्ही तेवढे कॅपेबल आहेत म्हणून तुम्हाला जबाबदारी दिली.
नाही म्हणे ते तर आहे, पण बापरे खूप मोठी जबाबदारी मॅडमने मला दिली. हम्म. म्हणजे दादा म्हणे एक आदिवासी माणूस, हम्म. पण जो काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिला. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर इंदिरा गांधींबरोबर पण ते राहिले, बरोबर. एकदम प्रामाणिक राजीवजींबरोबर काम केलं. आणि आता मॅडम जे सोनिया मॅडमने जे त्यांच्या 3 पिढ्यांमध्ये दादांनी त्यांच्या परिवाराबरोबर दादा एकनिष्ठ होते, आणि म्हणून मग ती जबाबदारी मॅडमने दिली. बरं, ते मंत्री असताना एकदम साधं राहणे. ते नंदुरबारला आले. मग अशी जसं मी म्हटलं की ते नंदुरबारला आल्यावर ते गेले नंदुरबारला. तर त्यांचा एक पानवाला, दादा पान खूप खायचे, आणि दादांना म्हणजे ते हाऊस याच्यात पण राहायचे ना, संसद भवन मध्ये पण त्यांचा पानाचा डबा असायचा बरोबर. म्हणजे इतके, आणि पानवाले दादा म्हणून सगळे फेमसच होते ते. तर त्या दादांचा नेमका ताफा गेला नंदुरबारमध्ये, आणि ज्या ठिकाणी दादा उभे राहायचे म्हणजे ते स्वतः उतरून पान टपरीवर जाऊन पान घ्यायचे. तर ते नेमकं तिथे उभे राहिले. त्या दुकानदाराला माहिती होतं दादा येत आहे, पण त्याला वाटलं दादा मंत्री, दादा कशाला आता थांबतील, पण नेमके दादा थांबले. आणि त्यांना एवढा आनंद झाला त्याला की मी काय करून काही नाही, दादा मंत्री, आणि डायरेक्ट उतरून आले. बरं, सगळं तापा थांब, ते सगळे पळापळ झाली सगळ्यांची, पोलिसांची. म्हणजे इतकं साधं असलेला तो माणूस होता. म्हणजे दादांनी माणसं जोडलीत. मला हेच आश्चर्य वाटतंय की 9 वेळेस खासदार असलेला माणूस, म्हणजे चक्क 45 वर्ष खासदार, तरी पण एवढा ग्राउंड अर्थ माणूस. अगदी. आणि अजून तुम्हाला त्याच्यातला एक किस्सा सांगते की दादा मंत्री होते, आणि नेमकं कोणीतरी त्यांचा आवाज काढून, भूमाफिया काहीतरी कोणी होतं, तर ते त्यांनी सांगितलं की असं डिलिंग तसं डिलिंग, आणि मग ते त्यांच्यावर आरोप झाले. म्हणजे हे कोणी केलं माहित नाही, पण त्यांच्यावर आरोप झाला. बरं, त्यांच्यावर आरोप झाल्याबरोबर त्यांनी काय सांगितलं हाऊसमध्ये की माझ्यावर हे आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मला इथे मंत्री राहायचा अधिकार नाही. आणि म्हणून मी आजपासून हे ज्या वेळेस आरोपाचं खंडन होईल किंवा जे माझ्यावर आरोप सिद्ध होतील त्यावेळेस तोपर्यंत मी हाऊसमध्ये येणार नाही. आणि दादा तोपर्यंत हाऊसमध्ये गेले नाही. आणि ज्या दिवशी संसदमध्ये तो विषय येणार होता, तर त्या दिवशी दादा गेले, म्हणजे बोलवलंच होतं त्यांना. आणि ज्यावेळेस विरोधी बाकावरून बोलायला सुरुवात झाली, म्हणजे बघा तुम्हाला सांगते, सत्ताधाऱ्यांचं तर असतंच काम, पण ज्यावेळेस विरोधक बोलायला लागतात त्यावेळेस मात्र निश्चित त्या गोष्टीची दखल घेतली जाते. बरोबर. बघा, विरोधी पक्षनेते त्यावेळेस सुषमा स्वराज होत्या, त्या उभ्या राहिल्या, आणि त्या जेव्हा बोलायला लागल्या दादांविषयी की अरे दादा तो इतना साधा है, आणि मी त्यांच्याबरोबर किती वेळा आम्ही दौऱ्यावर गेलो किंवा आम्ही त्यांना कधीपासून इथे बघतो, आणि हा आवाज त्यांचा नाही, आणि कोणालाही याचं म्हणजे गावितजी तर ना या ठिकाणी त्यांचं काही म्हणजे सफाई द्यायचं कामच नाही बुवा त्यांचं, कारण नाहीच आहे हा त्यांचा आवाज. हे मीने विपक्ष बोल रहा है, विपक्ष के तरफ से मैं बोल रही हूँ, असं ज्यावेळेस सुषमा स्वराज म्हटल्या त्यावेळेस सर्व म्हणजे विरोधक असतील, सत्ताधारी असतील, लोकसभेत सर्व एकत्र आले. आणि अशी इतिहासात पहिली घटना घडली की दोन्ही समोरचे सदस्य एकत्र येऊन दादा निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र दिलं. आणि हे पहिल्यांदा घडलं बरं का, म्हणजे इतिहासात, की विपक्षने सांगितलं, विरोधी पक्षाने हे मान्य केलं की हा आरोप जो त्यांच्यावर झालाय हा आरोप खोटा आहे. बरोबर. आणि याच्यात त्यांना कुठली सफाई द्यायचं काम नाहीये, कारण आम्हाला माहिती की हे दादांचा आवाज नाही. म्हणजे बघा, इतकं स्वच्छ निरपेक्ष राजकारण करणारी व्यक्ती. मला एवढ्या मुद्द्यावरून हेच कळालं की समाजकारण असं करावं की राजकारणाची गरज नाही पडली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात विरोधक ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र देत आहेत की हा आवाज अजून काय पाहिजे, आणि त्यावेळेस सगळं सभागृह एक झालं आणि टाळ्यांमध्ये दादांचं त्यावेळेस त्यांनी स्वागत केलं. आणि हे खऱ्या अर्थानं ते गांधी परिवाराशी असलेली त्यांची नाळ, म्हणजे दादांनी राहुलजींबरोबर पण काम केले, आणि अतिशय राहुलजी सुद्धा दादांना रिस्पेक्ट द्यायची. म्हणजे इतकं त्यांच्यावर प्रेम, आणि
काँग्रेस म्हणूनच ते जन्माला आले. बरोबर आहे. आणि जरी आता राजकीय परिस्थितीमुळे एखादीच आम्ही काही निर्णय घेतला असेल, परंतु ते आपल्या पक्षाशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक होते. आणि ते असंच म्हणायचे की मी राजकारणातून निवृत्त झालेला नाही, पण मी थांबलो, पण मी माझ्या पक्षाबरोबर आहे. ओके. म्हणजे आम्ही जरी वेगळा निर्णय घेतला, मी माझ्या भावाने, पण ते काँग्रेसशी त्यांची कायमची होती. आमचं रक्त म्हणजे त्यांचंच रक्त. बरोबर. त्याच्यामुळे सगळा पूर्ण परिवारच आमचा तसा तर काँग्रेसचाच होता आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दादांवर जे आरोप झाले त्याचं खंडन कशा प्रकारे विरोधी पक्षाने केलं. म्हणजे आदरणीय सुषमा स्वराज मॅडम ज्यावेळेस बोलल्या त्यावेळेस तुम्हाला ती क्लिप पण एखाद्या वेळेस बघितली, म्हणजे बघायला मिळेल तुम्हाला. बघा त्या किती याच्यात म्हटल्या की यांच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे जांच करण्याची गरज नाही. बरोबर. आणि असं म्हणून म्हणजे तो झाला. मग त्याच्यानंतर दादांना पूर्णपणे सगळ्यांनी अगदी सन्मानाने नेऊन खुर्चीवर वगैरे बसवलं, तो विषय झाला. बरं, त्या हे हाऊसमधून संध्याकाळी घरी गेल्या सुषमा स्वराज. तर त्या दारात आल्याबरोबर त्यांच्या मिस्टरनी त्यांना सॅल्यूट केलं की सुषमा, तू आज बिलकुल पॉलिटिक्स केलं नाही आणि तू अतिशय एक चांगल्या प्रकारे म्हणजे न्याय द्यायची भूमिका तू केली आणि तू अतिशय चांगलं काम केलं की ज्यावर म्हणजे अन्याय होणार होता तो अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तू केलं आणि म्हणून मी तुला सॅल्यूट करतो. म्हणजे बघा किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि हे कोणी सांगून दाखवलं, सुषमा स्वराजांनी हाऊसमध्ये सगळे खासदार लोक बसले असताना, ज्यावेळेस त्यांचा काही टी टाइम वगैरे असतो त्यावेळेस त्या बसल्या असताना त्या ठिकाणी बोलल्या. म्हणजे सगळ्यांना सांगून दाखवलं. आज माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे काल मी गेले तर माझ्या मिस्टरांनी मला असं सांगितलं की सुषमा, तू खऱ्या अर्थानं आज अतिशय चांगली भूमिका तुझी मांडली आणि या तू केलेल्या आजच्या कामासाठी मी तुला सॅल्यूट करतो. याच्यापेक्षा अजून काय असू शकतं? काय पाहिजे याच्यापेक्षा आपल्याला? म्हणजे असं वडिलांचं माझ्या कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांचं होतं आणि नक्कीच एक सगळ्यांना प्रेरणादायी ते आहे. आणि कधीच कोणी या म्हणजे आमचा परिवार असेल किंवा कोणी नंदुरबार जिल्हा असेल या गोष्टी कधीच विसरणार नाही. बरोबर. कारण आपल्याला माहिती म्हणजे प्रचाराचा नारळच नंदुरबार मधून वडिलांच्या इथून फोडला जायचा. बरोबर. म्हणजे इंदिरा गांधी स्वतः एकदा दादा उभे राहिले तर आभार मानायला ते आल्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर आधार कार्डाची सुरुवात शहाद्याला बामणी तिथून जे केलं ते दादांचा मतदारसंघ. म्हणजे काँग्रेसचं पूर्ण जे काही हे असेल तर पक्ष नेहमी त्या ठिकाणून सुरुवात करायची. नंदुरबार जिल्हाच हा काँग्रेसमय होता. असा राजकीय वारसा असणाऱ्या एका महिलेला आम्हाला इगतपुरी विधानसभेत यावेळेस नक्की बघायला आवडेल. बघूया आता जनता ठरवे. नाही, निवडूनच दिली जनता. जनतेचं शेवटी जनता जनार्दन आहे. कारण संस्कार आणि या सगळ्या गोष्टी असतात ना त्या वारशानेच येत असतात माझ्या हिशोबाने. अगदी बरोबर आहे. मोठ्यांचे जर वारसा जर तसा असला, तसे संस्कार जर असले ना तर नक्की माणूस चांगले काम करत आणि तेच काम या विधानसभेत या मतदारसंघात मला पाहिजे असं म्हणजे सगळ्यांना वाटतंय. मला पण म्हणजे खरंच आहे ते. म्हणजे लोकांना पण परिवर्तन हवंय आता आणि लोकांना परिवर्तन ही काळाची गरज आहे. ताई, आपला हा शेवटचा प्रश्न असेल, रॅपिड फायर राऊंड असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पर्याय देईल, त्याच्यापैकी एक उत्तर निवडायचे. समाजकारण की राजकारण? समाजकारण. का? समाजसेवा करायला आवडतं म्हणून. ओके. कुटुंब की मतदारसंघ? कुठे वेळ घालवायला आवडेल तुम्हाला? कुटुंब हा मतदारसंघच आहे ना. माझा मतदारसंघ हा म्हणजे माझा परिवार आहे, माझा कुटुंब आहे. त्याच्यामुळे नक्कीच कुटुंब. ओके. जनता की नेता? जनता. का? सगळ्यांना तर नेताच नाही, पण आम्हाला जनतेत राहून जनतेचं काम करायचं. ओके. आपल्या मतदारसंघाचं एका वाक्यात जर विश्लेषण करायचं ठरलं तर काय करते? इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा मतदारसंघ म्हणजे निसर्ग, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर राजा म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं ज्योतिर्लिंग म्हणून एक आध्यात्मिक त्याला जोड
आहे आणि निसर्ग आणि आध्यात्मिक असा हा माझा मतदारसंघ आहे. ओके. राजकारणातला आधारस्तंभ कोण तुमचा? वडील माझे. काय कारण? कारण बाळकडूच त्यांनी दिलं आणि त्यांनी ज्या प्रकारे राजकारण म्हणजे समाजकारण केलं, 9 वेळा ते खासदार होते आणि त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी ते गुण माझ्यामध्ये आहेत. ते एवढे नाहीत पण नक्कीच एक समाजसेवा करावी म्हणून मी वडील माझे खरं तर सर्वस्व तेच आहेत. धन्यवाद ताई. थँक्यू. भेटून खूप धन्यवाद. चांगलं वाटलं तुम्हाला. मला सुद्धा तुमच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलता आलं.